आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई 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 प्लीज सोडा माझ्या आईला प्लीज. मला तिच्याकडे जायचंय. प्लीज सोडा ना प्लीज. आवाज बंदा. आई थोबाड उचकटायचं नाही. आई 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 गेली तुझी जेलात आणि बाप गेला ढगात बाकीच्या कुटुंबाला घेऊन. आता तू उरलीयस. आता कळेल तुझ्या आईला. माझी साहेब गेली तेव्हा मला काय वाटलं हे आता कळेल तुझ्या आईला. आपल्या जीवाभावाचं माणूस जेव्हा जातं ना आपल्यातून त्या काळजाला किती खरं पडतं ते आता कळेल तुझ्या आईला. इताल मला माझ्या आईकडे जायचंय. प्लीज सोडा ना मला. आई प्लीज मला सोडा मला. आई सावी हे काय स्वप्न पडलं मला. नाही नाही मला इथून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. नाही तर माई माझ्या घरच्यांसोबत माझ्या सावीसोबत काही करू शकते. तुम्हाला तुमचे वकील भेटायला आले. त्यांच्याशी बोलून घ्या. थोड्या वेळाने कोर्टात जायचंय. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद. मी पेशाने वकीलच आहे. रॉसाठी काम करतो. वर कळलंय सगळं नेमकं काय आणि कसं घडलंय ते. त्यांचं तुमच्यावरती बारीक लक्ष आहे. मला माहित होतं सर. कधी निघणार आहे मी बाहेर. पेपर रेडी झाले. सॉरी मॅडम तुम्हाला लगेच इथून बाहेर पडता येणार नाही. मंगलताई हिची अवस्था बघा. हिच्या जखमा बघा. अजूनही तुम्हाला असं म्हणायचंय की सुंदरीनं कुठल्याही रागात नाही घडवलेला नाही म्हणून. हे बघ बाळा मी तुझ्या समोर हात जोडते. माझी मुलगी चुकली आहे ग. तिला एवढ्या वेळेला माफ कर. पण मी तुला सांगते ती परत तुझ्या कधीच वाटायला जाणार नाही. मी शब्द देते तुला. आणि एवढंच काय ती तुमच्या कोणाच्याच आयुष्यात परत डोकवणार नाही. एवढ्या वेळेला तिला माफ कर ग. काकू हे काय करताय तुम्ही. अहो सांगा ना यांना असे हात वगैरे जोडू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे काकू. प्लीज असं करू नका. आय एम सॉरी टू से पण तुम्हाला एक सांगते
मला सुंदरी मॅमने खूप टॉर्चर केलं, खूप जास्त, इतकं की मी बेशुद्ध पडले. त्यामुळे मी केस फाईल नाही केलेली आहे काकू. बहुतेक धनंजय सर किंवा मग आईनी केस फाईल केली आहे, पण मी नाही केली आहे. सायली, तुझा बाळा विश्रांती घे. आई मी ठीक आहे. सायली, तुला खरंच विश्रांतीची गरज आहे. हं? जा विश्रांती घे. मंगलताई, आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही या आता. पण साधनाताई आणि प्लीज ह्याचं पाया वगैरे पडत जाऊ नका, मला आवडत नाही ते. आणि अजून एक, तुमच्या मुलींना धनंजयशी असलेली सगळी नाती तोडली आहेत, तेव्हा प्लीज तुम्ही कुठलंही नवीन नातं जोडण्यासाठी येऊ नका. या तुम्ही आता. मला इथून निघता येणार नाही म्हणजे? तुम्ही रॉचे एजंट म्हणून मला सोडवायला आलाय ना? म्हणजे लगेच जर तुम्हाला इथून मी बाहेर काढलं तर सगळ्यांना संशय येईल की तुमच्या मागे कोणतरी ताकदवान मोठी माणसं आहेत म्हणून. डीसीपीने तुम्हाला अटक केली आहे आणि आपल्या ऑथॉरिटीचा धनंजयवरती अजिबात विश्वास नाहीये. तुम्हाला अटक करून धनंजयने तो संशय खरा ठरवलाय. हो नाही सर, असं नाहीये. हे बघा, त्यांनी जे केलंय ते योग्यच आहे. त्यांनी या सिच्युएशन बद्दल काही माहितीच नाहीये. मॅडम, एक तर तुम्ही कोणालाही विश्वासात न घेता, कोणालाही काही न सांगता हे सिया ऑपरेशन केलंय. त्यामुळे आपले ऑपरेशन हेड तुमच्यावरती खूप नाराज आहे. सो काही दिवस तुम्हाला इथेच थांबावं लागेल. किती दिवस सर?